जिंदाबाद. उद्यापासून आपली सभासद मोहीम सुरू होते आहे. 40 वर्ष संघटनेला होऊन गेलेली आहेत आणि आपण गेल्या वर्षी ठरवलं होतं की आपण 2 लाख सभासद करणार. माझं आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक सभासदाला, झोन कमिटी प्रमुखाला, तालुका कमिटी प्रमुखाला, सचिवांना, जिल्हाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्वांना सांगणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावर्षी, आता या वेळेला, या वर्षामध्ये 2 लाख सभासद आपल्याला करायचेच आहेत. आणि हा जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये 1 लाखापेक्षा कमी सभासद आपले होता कामा नयेत, हे लक्षात घ्या. दिवसरात्र आपण काम करतो. गेल्या फक्त काही दिवसामध्ये या वर्षात तुम्हाला सांगायचं आहे, 2024च्या वर्षामध्ये जवळपास 56 वेठबिगार आपल्याला सोडवावे लागले. स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर जेव्हा संविधानाला 75 वर्ष होतील, मूलभूत अधिकार मिळालेला 75 वर्ष होतील, तेव्हा ही गुलामी आपल्या देशामध्ये, आपल्या भागामध्ये कातकऱ्यांची सुरू आहे. ही जर नष्ट करायची असेल तर संघटनेशिवाय होऊ शकणार नाही. सरकार करणार नाही. 1982 साली यावेळेला आपण काम सुरू केलं, त्यावेळेला सरकार आपल्या विरोधामध्ये होतं, प्रशासन आपल्या विरोधामध्ये होतं, तरीसुद्धा आपण शेकडो वेठबिगार मुक्त केले आणि त्यातला एकही पुन्हा गेला नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या सरकारला आपण मतदान करून निवडून आणलं, ज्यांना आपण मतदान दिलं, ते गेली 5 वर्ष सत्तेत आहेत या न त्या कारणाने. आणि आपण वेठबिगार 5 वर्षापासून सोडवले, त्यांची संख्या 221 आहे. पिंजाचे वेठबिगार सर्वात आधी सोडवले, त्यानंतर नाशिकची मुलं सोडवली. 10 वर्षाची गौरी आगिवले मृत्यू पावली. त्या कुटुंबाला सुद्धा आजही तात्काळ सहाय्यसुद्धा मिळालेलं नाही. इतकं हे निगरगट्ट सरकार आहे. मतं मागायला आपल्याकडे येतील लोक, म्हणून हे वर्ष जे आहे ते लोकसभेसाठी निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत. आपल्या संघटनेची ताकद या निर्डावलेल्या राजकीय नेत्यांना आपल्याला दाखवून द्यायला लागेल. आपल्याला आपला निर्णय घ्यावा लागेल. म्हणून 1 लाखापेक्षा जास्त सभासद या टप्प्यामध्येच आपल्याला करावे लागतील. आपली ताकद वाढवायला लागेल. मी अधिक जास्त सांगत नाही तुम्हाला. आपण काय निर्णय घ्यायचा तो आयत्या वेळेला ठरवू, पण यांना धडा शिकवू अशा पद्धतीचा निर्णय घेऊ. पण आपली सभासद संख्या वाढल्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही. दुसरं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपले तालुक्याचे या व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, असे जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुप बनवा. मी लेख लिहितो आहे, तुम्हाला पाठवतो आहे. हे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा. मग तो साधा व्यापारी असेल, दुकानदार असेल, वकील असेल, सरकारी अधिकारी असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, राजकीय कार्यकर्ता असेल, त्या सर्वांना, आपल्या ज्या संपर्कात आहेत त्या सर्वांना माझे लेख पाठवा. त्यांचे ग्रुप बनवा. लाखो लोकांच्यापर्यंत हा संदेश सरकार कशा पद्धतीचा नालायकपणा करतं आहे हे त्यांना कळलं पाहिजे. आणि हे कळायला हे लेख जे आहेत ते मी दर आठवड्याला लिहितो आहे. तुम्ही वाचता की वाचत नाही मला माहीत नाही. नसाल वाचत तर जरा नीट वाचा. मला समोर कोणी आल्यानंतर मी विचारीन की मी या लेखामध्ये काय लिहिलं होतं आणि तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी तुमच्यासाठी लिहितो आहे. आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे पोचवा. सभासद वाढवा. यावर्षी पुन्हा सांगतो, या पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाखापेक्षा कमी सभासद झालेले मला चालणार नाही. जिंदाबाद.